दंडवत प्रणाम. तुम्ही कधी विचार केला आहे का? ज्ञान म्हणजे फक्त पुस्तकं वाचणे आहे का? की अनेक श्लोक पाठ करणे म्हणजेच विद्वत्ता? श्री चक्रधर स्वामी सांगतात, खरे ज्ञान ते नाही जे फक्त डोक्यात असते. खरे ज्ञान ते आहे जे जीवनात उतरते. आज आपण आचार प्रकरणातील सूत्रे 141 ते 150 समजून घेणार आहोत. ही सूत्रे साधकाला ज्ञान कसे मिळवावे, कसे समजून घ्यावे आणि कसे जगावे हे शिकवतात. 141वे सूत्र सांगते, स्वोक्ती, शस्त्रोक्ती, लोकोक्ती, परित्यजवनी. स्वामी 3 गोष्टींचा त्याग करण्यास सांगतात. पहिली, स्वोक्ती म्हणजे माझेच मत बरोबर हा अहंकार. दुसरी, शास्त्रोक्ती म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून राहणे. आणि तिसरी, लोकोक्ती म्हणजे लोक काय म्हणतात यावर चालणे. या तिन्ही गोष्टींपलीकडे जाऊन परमेश्वराने सांगितलेले सत्य स्वीकारावे. 142वे सूत्र सांगते, हे अधीत शास्त्र कींगा. हे केवळ वाचण्यासाठीचे शास्त्र नाही, हे अनुभवातून सिद्ध झालेले शास्त्र आहे. श्री चक्रधर स्वामींनी जे सांगितले ते स्वतः जगले. म्हणून हे ज्ञान केवळ सिद्धांत नाही, तर प्रत्यक्ष जीवनाचा मार्ग आहे. 143वे सूत्र सांगते, आपणची याचे घर रिगिजे. ज्ञान स्वतः आपल्या दारात येत नाही, साधकानेच ज्ञानाच्या दारात जावे लागते. ज्याला सत्य हवे आहे त्याने स्वतः प्रयत्न करावा लागतो. ज्ञान शोधणाऱ्यालाच ज्ञान प्राप्त होते. 144वे सूत्र सांगते, यासी आपण पे दीजे. जोपर्यंत आपण स्वतःला पूर्णपणे ज्ञानासाठी समर्पित करत नाही, तोपर्यंत ज्ञानही स्वतःला पूर्णपणे उलगडत नाही. अर्धवट श्रद्धा, अर्धवट अभ्यास आणि अर्धवट समर्पण यातून पूर्ण ज्ञान मिळत नाही. 145वे सूत्र सांगते, घेईजे घोकीजे मग काळे करवनी उपयोगा जाये. स्वामी ज्ञान मिळवण्याची सुंदर पद्धत सांगतात. प्रथम शिका, नंतर त्याचे वारंवार चिंतन करा आणि मग योग्य वेळी ते आचरणात आणा. ज्ञानाचा खरा उपयोग जीवन बदलण्यात आहे. 146वे सूत्र सांगते, आतांचे तव ऐसे घेपे पाठी अनुभवे जाणाल. प्रत्येक गोष्ट सुरुवातीलाच पूर्णपणे समजेलच असे नाही. कधीकधी श्रद्धेने स्वीकारावे लागते आणि नंतर अनुभवातून त्याचा खरा अर्थ उलगडत जातो. साधना जसजशी वाढते तसतसे सूत्रांचे गूढ अधिक स्पष्ट होत जाते. 147वे सूत्र सांगते, हे वचन हा वचनाथू वचन जाओ ने दीजे. परमेश्वराचे वचन हे अत्यंत मौल्यवान आहे. ते फक्त ऐकायचे नाही, तर जपायचे आहे. जे वचन जीवनात उतरते तेच जीवन बदलते. 148वे सूत्र अत्यंत महत्वाचे आहे. काकू कक्षा भावार्थू प्रकरण जाणावे. स्वामी सांगतात, एखादे सूत्र समजून घेताना त्यातील शब्द, त्यांचा स्वर, त्याचा संदर्भ आणि त्यामागचा भावार्थ समजून घ्या. फक्त शब्द वाचून अर्थ काढू नका. पूर्ण संदर्भ समजल्याशिवाय तत्वज्ञान समजत नाही. 149वे सूत्र सांगते, महारवाडा डौनी धर्मू काढावा. हे अत्यंत क्रांतिकारी सूत्र आहे. स्वामी सांगतात, सत्य कुठूनही मिळाले तरी ते स्वीकारा. एखादी व्यक्ती मोठी आहे की लहान, यापेक्षा ती सत्य सांगते का हे अधिक महत्वाचे आहे. ज्ञानाला जात, पद किंवा प्रतिष्ठेची सीमा नसते. 150वे आणि या भागातील शेवटचे सूत्र सांगते,
विषय व्यवस्था करो जाणे, तेयासीची आईको ये. जो आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवू शकतो, तोच या शास्त्राचा खरा अधिकारी ठरतो. मन विषयांमध्ये गुंतलेले असेल तर शास्त्र ऐकले तरी समजत नाही. पण मन शुद्ध आणि संयमी असेल तर एकच वचनही जीवन बदलू शकते. या 10 सूत्रांचा मुख्य संदेश असा आहे: स्वतःचा अहंकार सोडा. पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित राहू नका. सत्य शोधण्यासाठी स्वतः प्रयत्न करा. ज्ञानासाठी पूर्ण समर्पण ठेवा. शिका, चिंतन करा आणि आचरणात आणा. परमेश्वराचे वचन जपा. भावार्थ समजून घ्या. सत्य कुठूनही मिळाले तरी स्वीकारा आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवून ज्ञानासाठी पात्र बना. फ्लो टू रिमेंबर. अहंकाराचा त्याग. अनुभवाधारित शास्त्र. ज्ञान स्वतः शोधा. समर्पण करा. शिका आणि आचरण करा. अनुभवातून समज वाढवा. परमेश्वराचे वचन जपा. भावार्थ समजून घ्या. सत्य कुठूनही स्वीकारा. संयमातून ज्ञानाची पात्रता मिळवा. आजच्या काळात माहिती खूप आहे, पण खरे ज्ञान कमी आहे. श्री चक्रधर स्वामी सांगतात, ज्ञान वाचण्यात नाही, जगण्यात. श्री चक्रधर स्वामी सांगतात, ज्ञान वाचण्यात नाही, जगण्यात आहे. जो अहंकार सोडतो, सत्याचा शोध घेतो आणि परमेश्वराचे वचन आचरणात आणतो, त्याच्याकडेच खऱ्या ब्रह्मविद्येचे द्वार उघडते. महानुभाव पंथाचा इतिहास, ब्रह्मविद्या आणि लीळा चरित्राचे गूढ रहस्य सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी महानुभाव ज्ञानगंगा चॅनलला सबस्क्राईब करा.